कराड तालुक्यातील उमरज येथे चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असल्याचं समोर आलंय। पाटण तिकाटणे परिसरात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री एकाच रात्री तब्बल 6 दुकाने फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सोमवारी पहाटे 1 ते 2 वाजण्याच्या सुमारास ही चोरीची मालिका घडली असून चोरट्यांनी सुमारे तासभर परिसरात पावरत दुकाने लक्ष्य केल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी प्रथम ओम मेडिकलचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश करत सुमारे 10,000 रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे। त्यानंतर शेजारील सिद्धनाथ मेडिकलचे 2 कुलूप तोडून शटर उघडण्यात आले आणि दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त करत 3 ते 4,000 रुपयांची चिल्लर व किरकोळ साहित्य चोरून नेले। याच परिसरातील जी मोबाईल शॉपीचे कुलूप तोडून मोबाईल ॲक्सेसरीज व काही मोबाईल चोरट्यांनी चोरून नेले, तर श्री गजानन मेडिकलचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यात चोरटे अपयशी ठरले। तसेच रुद्र पान शॉप आणि पायोनियर मेडिकलचीही कुलूपे तोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं समोर आलंय। दरम्यान या संपूर्ण प्रकारात 3 चोरटे परिसरात वावरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत। विशेष म्हणजे या परिसरात पूर्वी पोलिसांची नियमित रात्रगस्त असायची, मात्र अलीकडे ती बंद झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे। यापूर्वी 15 दिवसांपूर्वी उमरज येथे एका ज्वेलर्सची सुमारे 25 लाख रुपयांच्या मुद्देमालाची बॅग चोरट्यांनी लंपास केली होती। त्या घटनेतील आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नसताना आता पुन्हा 6 दुकाने फोडल्याने व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झाले। या घटनेमुळे उमरज पोलिसांसमोर चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले।